दुर्दैवानं तुम्हाला सांगेन की आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 वर्षामध्ये 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। आमच्या तालुक्यातल्या मतदारांची आणि कार्यकर्त्यांची मानसिकता ही निष्ठेवर आहे, निष्ठा ठेवणारी माणसं आहेत। पुन्हा एकदा जर हा कारखाना बंद पडला आणि हा कारखाना बंद पडला तर 25,000 कुटुंब उद्ध्वस्त होतील। म्हणून त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पुढे जावं लागणार आहे। समोर आपलं घर जळत असताना आपण बघ्याची भूमिका करून उभा राहणं हे आपल्या संस्कृतीत नाही आहे। तेव्हा माझं त्यांना आव्हान आहे की वृत्तवेधमध्ये आपण यायचं आणि ह्याच्यावर तुम्ही ठरवायचं की हा बॅलन्स शीट खोटा आहे का खरा आहे।